आम्ही गेलेलो लंच करायला ठाण्याच्या मसालेदार मॉडर्न इंडियन किचन अँड बारमध्ये. थोडासा तिथे गोंधळ झाला. ॲक्चुअलमध्ये आम्ही बुकिंग केलेली झोमॅटोवरून. पण तिथे गेल्यावर कळलं की त्यांना बुफेसाठी एवढ्या बुकिंग्स आलेल्या नव्हत्या. सो त्यांनी बुफे लावला नव्हता. बट दे सेड की आम्हाला टेबल सर्व्हिस ती लोकं देतील म्हणून. सो वी वेअर ओके. ॲम्बियन्स, ॲटमॉस्फिअर, सर्व्हिस सगळं काही ठीक होतं. फक्त आम्हाला आधी वाटलं की काय होतंय. पण एक आहे की तुम्ही झोमॅटोवरून जरी बुकिंग केली ना, तर आय थिंक 1 मंथ ती व्हॅलिड असते. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि तिकडचा मॅनेजर खूप चांगला आणि कोऑपरेटिव्ह आहे. ही सेड डोंट वरी, इफ यू आर ओके आम्ही टेबल सर्व करू तुम्हाला. सो वी सेड ओके फाईन. ओके, सो हा होता थोडासा झालेला गोंधळ. सो तुम्ही पण जेव्हा जर झोमॅटोवरून जर तुम्ही बुक केलात ना, सो जस्ट एक कॉल करून तिथे कन्फर्म करा की कसं काय आहे ते. ओके, सो स्टार्टिंगला तर आम्हाला स्टार्टर होते पाणीपुरी, दहीपुरी आणि शेवपुरी. पाणीपुरी आम्ही तिथे जाऊन म्हणजे खाल्ली. नंतर दहीपुरी आणि शेवपुरी आम्हाला टेबलवर त्यांनी सर्व केली. त्यानंतर व्हेज स्टार्टरमध्ये होतं मटर मखमली सीख कबाब, पनीर मंचुरियन ड्राय, व्हेज क्रिस्पी आणि कॉर्न चीज बॉल. चव सगळ्याचीच उत्तम होती. म्हणजे असं नव्हतं की म्हणजे बनवायचं म्हणून बनवलेलं. व्यवस्थित छान बनवलेलं. व्हेज मेन कोर्समध्ये होतं मटर पनीर आणि सब्जी की मिलोनी, हे सब्जीमध्ये होतं. त्यानंतर दाल पालक आणि स्टीम राईस, आणि याला ऑप्शन होतं अमृतसरी छोले कुलचे, आणि रोटीमध्ये पण पुष्कळ ऑप्शन होते. सो वी ऑप्टेड फॉर कुलचा आणि रोटी. त्यानंतर आम्हाला सॅलड आणून दिलेलं, प्लस आम्हाला बुंदी रायताही दिलेलं, आणि डेझर्ट अतिशय सुंदर होतं. त्याच्यामध्ये होतं गुलाबजामुन, देसी घी जलेबी अँड रबडी. त्याच्यानंतर होती चॉकलेट पेस्ट्री आणि मँगो क्रंची. आणि त्यानंतर तुम्ही ना तिथे जस्ट खाली रिसेप्शन ते बस